Dear friends, next article is eukaryotic cell. eukaryotic cell मध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो, ज्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओलस, क्रोमॅटिन नेटवर्क आणि मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनेल्स त्यामध्ये असतात. अशा सेलच्या सर्व कंपोनंटचा स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. Eukaryotic cells have well organized membrane bound nucleus and cell organelles. मेम्ब्रेन असल्यामुळे कंपार्टमेंट्स तयार होतात, वेगवेगळे ऑर्गॅनेलचे वेगवेगळे कंपार्टमेंट तयार होतात. They have complex locomotory and cytoskeletal structure. सेल मध्ये पण मोमेंट होतात ना, त्याच्यासाठी सायटोस्केलेटन सुद्धा या ठिकाणी असतं. Their genetic material is organized in packed structure called as chromosome. तेही आपल्याला स्टडी करायचं आहे. चॅप्टर मध्ये आपल्याला अनेक आर्टिकल स्टडी करायचे आहेत. त्यामध्ये सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपॅरेटस, लायसोसोम्स, व्हॅक्युअल्स, माइटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स, राइबोसोम, साइटोस्केलेटन, सिलिया, फ्लॅजेला, सेंट्रोसोम, सेंट्रिओल्स, न्यूक्लियस आणि मायक्रोबॉडीज एवढे सेलचे कंपोनंट आपल्याला स्टडी करायचे आहेत. बघूया सुरुवातीचा अतिशय महत्वाचा कंपोनंट म्हणजे सेल वॉल. एनसीईआरटी काय म्हणते? नॉन लिव्हिंग, इट इज अ नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर फाउंड आउटर टू प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ फंजाई अँड प्लांट्स. तसा विचार केला तर 5 किंगडम सिस्टीम मध्ये मोनेरा म्हणजे बॅक्टेरिया मध्ये सेल वॉल असतो, पेप्टाइडो ग्लायकॉन न बनलेला आहे तो. प्लांट लाईक प्रोटिस्टा मध्ये सेल वॉल आहे, सेल्युलोज न बनलेला आहे तो. प्लांट मध्ये सेल्युलोज न बनलेला हा सेल वॉल दिसतो. त्याचबरोबर फंजाई मध्ये कायटिन न बनलेला सेल वॉल असतो. म्हणजे 5 किंगडम सिस्टीम नुसार ॲनिमल किंगडम वगळता बाकीच्या सर्वांमध्ये सेल वॉल स्ट्रक्चर आहेच. सेल वॉल ऑफ अल्गी इज मेड अप ऑफ सेल्युलोज. काय काय आहे अल्गीच्या सेल वॉल मध्ये बघा? सेल्युलोज, गॅलॅक्टन्स, मॅनन्स and minerals like calcium carbonate. In other plants it consists of cellulose, hemicellulose, pectin and proteins. अल्गीच्या सेल वॉल मध्ये अनेक याप्रमाणे कॉम्पोनंट्स असतात, परंतु बाकी प्लांट मध्ये जो सेल वॉल आहे त्यात सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन आणि प्रोटीन्स असतात. त्यानंतर सेल वॉल ऑफ यंग प्लांट, प्रायमरी सेल वॉल हॅव कॅपेबल ऑफ ग्रोथ, त्याची ग्रोथ होऊ शकते. इट ग्रॅज्युअली डिमिनिशेस द cells matures and secondary wall is formed. secondary wall नंतर तयार होतो. it is formed inner side of membrane, inner side towards membrane.
प्रायमरी वॉलच्या आत तयार होतो आणि दोन सेलच्या मध्ये जे सिमेंटिंग मटेरियल असतं त्याला आपण म्हणतो मिडल लॅमेला. इथं आपण सेल वॉलचे डिटेल आता स्टडी करणार आहोत. इट वॉज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक इन कॉर्क. आठवा सुरुवातीचं लेक्चर. It is the outermost rigid, protective, non-living and supportive layer found in all plant cells, bacteria, cyanobacteria, some protista, fungi, etc. Cell wall not only give the shape of cell but protect itself from mechanical injuries. त्या सेलला शेप देण्याचं, आकार देण्याचं काम जसं सेल वॉल करतो तसं सेलचं प्रोटेक्शन सुद्धा सेल वॉल करत असतो. इट ऑल्सो प्रोव्हाइड बॅरियर्स टू अनडिझायरेबल, नको असलेल्या मॅक्रोमॉलिक्यूल पासून सेलचं प्रोटेक्शन सुद्धा सेल वॉल करतो. इट इज अब्सेंट इन एनिमल सेल. द कंपोजिशन अपीयरन्स ऑफ सेल वॉल वेरीज इन डिफरंट किंगडम्स. पहा, हा ग्रीन कलर न दाखवलेला बाहेर दिसतो का? सेल मेम्ब्रेनच्या बाहेर हा आहे कंप्लीट सेल वॉल. कंप्लीट सेल वॉल आपल्याला फिगर पाहिली की त्याचं स्ट्रक्चर आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. बॅक्टेरिया and some fungi. The cell wall is composed of proteins and non-cellulosic carbohydrates. In certain fungi, most of algae, higher plants, cellulose forms main composition. Algal cell walls जे आहेत त्याच्यामध्ये सेल्युलोज आहे, गॅलॅक्टन्स आहेत, मॅनन्स आहेत, मिनरल्स आहेत, कॅल्शियम कार्बोनेट सारखे. आणि हायर प्लांट मध्ये मात्र सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन आणि प्रोटीन्स असतात. आपण सांगितले आता. दी सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गॅनेल्स लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी apparatus, माइटोकॉन्ड्रिया प्लेज इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. अंडरलाइन दिस स्टेटमेंट. क्लोरोप्लास्ट, माइटोकॉन्ड्रिया, गोल्गी apparatus, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सेल वॉल फॉर्मेशन मध्ये मदत करतात. सेल वॉल which is formed during cell division in the form of cell plate called as phragmoplast. सेल डिव्हिजन मध्ये फ्रॅग्मोप्लास्ट तयार होतो आणि त्याच्यापासून मग सेल प्लेट तयार होत असते. Typical cell wall consists of 4 layers such as a middle lamella, primary cell wall, secondary wall and tertiary wall. इथं जर पाहिलं तर हा दिसतो आपल्याला मिडल वॉल, मिडल लॅमेला म्हणतो आपण याला. हे दिसतं मिडल लॅमेला. त्याच्यानंतर इथं प्रायमरी वॉल आहे, हे बघा. पेक्टिन आहे, इथं सेल्युलोज आहे, मायक्रोफायब्रिल्स आहेत, हेमिसेल्युलोज आहे, प्रोटीन्स आहेत. असे सगळे कंपाऊंड या ठिकाणी प्रायमरी वॉल मध्ये आहेत. आणि खाली एक शीट आपल्याला दिसते, ही शीट म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. Primary cell wall. It is present both sides of middle lamella, thin elastic layer. It grows by, primary wall कसा बनतो? It grows by intussusception in addition of material within existing wall. त्या एक्झिस्टिंग वॉल मध्ये मटेरियल ऍडिशन होतं आणि हा प्रायमरी वॉल बनतो. अशा प्रकारे मटेरियलच्या सहाय्याने एक्झिस्टिंग सेल मधून मटेरियल डिपॉझिट होऊन ऍड होऊन जर बनत असेल तर इंटुसब्सेशन असं आपण त्याला म्हणतो. अंडरलाइन दिस and this forms a MCQ.
मेरिस्टेमॅटिक अँड पॅरेन्कायमॅटस सेल्स हॅव ओनली प्रायमरी सेल वॉल. त्याच्यामध्ये मेरिस्टेम आणि पॅरेन्कायमामध्ये फक्त प्रायमरी सेल वॉल असतो. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन अँड लिग्निन. Cell wall of young plant cell, primary wall is capable of growth, gradually diminishes, the cell matures and secondary wall is formed inner to cell wall. पहिला वॉलच्या आत तयार होतो सेल मेम्ब्रेनच्या दिशेनं. हा जो प्रायमरी वॉल आहे त्याचा हा फायबर विचारात घेतला तर ग्लुकोज युनिटनी बनलेले आहेत. अनेक ग्लुकोज मिळून सेल्युलोज बनले, अनेक सेल्युलोज मिळून मायसेलिस बनले. म्हणजे बघा 3000 मॉलिक्यूल ग्लुकोजचे मिळून काय बनलं? सेल्युलोज. शेकडो सेल्युलोजच्या मॉलिक्यूलनी बनला मायसिलिस. 20 मायसिलिस म्हणून काय बनतं? मायक्रो फायब्रिल आणि 250 मायक्रोफायब्रिल असे सेल वॉल बनवतात. असा प्रायमरी वॉल बनतो. प्रायमरी वॉल अशा प्रकारे बनतो. म्हणजे एक मोठा वॉल विचारात घेतला. आता हा ग्लुकोज न बनला आणि एक ग्लुकोज अनेक ग्लुकोजनी काय बनणार आहे? सेल्युलोज बनणार आहे. अनेक सेल्युलोजनी काय बनणार आहे? मायसिलिस बनणार आहेत. अनेक मायसिलिसनी काय बनणार आहेत? मायक्रोफायब्रिल्स बनणार आहेत. अशा प्रकारे प्रायमरी वॉल बनतो. त्यानंतर ज्याप्रमाणे बांधकाम करताना 2 विटांच्या मध्ये आपण सिमेंट टाकतो, सिमेंटिंग मटेरियल, त्याप्रमाणे 2 सेलच्या मध्ये सिमेंटिंग मटेरियल कोणता आहे? तर मिडल लॅमेला आहे. It is a first wall formed by cytokinesis. सेल डिव्हिजनच्या प्रोसेस मध्ये पहिला वॉल कोणता तयार होतो? तर मिडल लॅमेला. It is an outermost layer of cell acts as a cementing between two adjacent cells. जर फ्रूट असतील, इडिबल फ्रूट आहेत, त्या फ्रूट मध्ये सॉफ्ट पेक्टेट मॅच्युरिटी ड्यू टू लुजेस द पेक्टेट इन मिडल लॅमेला. पेक्टेट जे आहे ते लूज होतं आणि त्याच्यामुळं ते सॉफ्ट होतं फ्रूट खाताना. आपण पेक्टिनचा उपयोग कमर्शियल जेलिंग एजंट म्हणून सुद्धा करतो. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पेक्टेट न बनलेला आहे हा मिडल लॅमेला. आणि एक सेल, समजा ही एक सेल आहे, ही एक सेल आहे, ही दुसरी सेल आहे. या 2 सेल मध्ये जे प्रोटोप्लाझ्मिक कनेक्शन्स तयार होतात त्याला म्हणायचं प्लाझ्मोडेस्माटा. या सेल कडून काही मटेरियल तिकडं द्यायचं, एकमेकाला देवाणघेवाण करण्याचं काम 2 सेल एकमेकाबरोबर कशाच्या मदतीनं करतात? प्लाझ्मोडेस्माटा. प्लाझ्मोडेस्माटा, प्रोटोप्लाझ्मिक कनेक्शन बिटवीन 2 adjacent cells. नंतर सेकंडरी वॉल तयार होतात. इट इज प्रेझेंट बिलो द प्रायमरी सेल वॉल, थिक, रिजिड अँड परमिएबल लेअर. हा लेअर कुणामध्ये आहे? सेकंडरी
cell wall, it is found in कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा, जायलम वेसल या ठिकाणी हा सेकंडरी वॉल असतो. आता सेकंडरी वॉल फॉर्मेशनची प्रोसेस बघा. इंटरसब्स्टेशन प्रायमरी वॉल फॉर्मेशन मध्ये होतं ना. इथं पहा ॲक्रिएशन ह्या प्रोसेसनं, द प्रोसेस बाय विच सेकंडरी वॉल फॉर्मेशन ऑन प्रायमरी वॉल, ॲक्रिएशन बाय डिपॉझिशन ऑफ मिनरल्स, डिपॉझिशन ऑफ मिनरल्स, ॲक्रिएशन प्रोसेसनं हा सेल वॉल बनतो. सॉरी, हा सेकंडरी वॉल बनतो. हे लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इट इज मेड अप ऑफ 3 layers like S1, S2, S3. Cuticle is another secondary cell wall material found in on the cell of plant surface. एपिडर्मिस ऑफ लीफ असेल, एपिडर्मिस ऑफ स्टेम असेल, तर त्या ठिकाणी क्युटिकल्स तयार होतात प्रोटेक्शनसाठी. टर्शरी सेल वॉल, टर्शरी सेल वॉल फॉर्म्ड ऑन सेकंडरी वॉल ॲट सर्टन सेल्स, जसं ट्रॅकिड्स ऑफ जिम्नोस्पर्म, त्या ठिकाणी टर्शरी सेल वॉल तयार होतो. It is composed of cellulose and xylon. तर सेल वॉल असा आहे. फंक्शन्स काय या सेल वॉलचे? इट गिव्स डेफिनेट शेप टू द सेल, त्या सेलला विशिष्ट असा आकार देण्याचं काम हा सेल वॉल करतो. इट गिव्स मेकॅनिकल सपोर्ट टू द सेल, त्या सेलला मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम सुद्धा सेल वॉल करतो. इट गिव्स प्रोटेक्शन टू प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड इनर स्ट्रक्चर्स फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. इट अलाउ द मटेरियल पास इन और आउट ऑफ द सेल बिकॉज सेल वॉल इज परमिएबल. काही मटेरियल आत जायचं बाहेर यायचं याच्यासाठी सेल वॉल परमिएबल आहे. इट कीप्स बॅलन्स बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सेल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, दोन्ही मध्ये बॅलन्स करतं. इट प्रिव्हेंट अनड्यू एक्सपान्शन, नको तेवढं एक्सपान्शन होऊ नये सेलचं, याच्यासाठी पण सेल वॉल मदत करतो. दिस इज अबाउट सेल वॉल. पहा, स्ट्रक्चर मध्ये मिडल लॅमेला दिसतो, हा प्रायमरी वॉल दिसतो, त्याच्यामध्ये अनेक कंपोनंट दिसतात. हे सेल मेम्ब्रेन दिसतं. पहा, मिडल लॅमेला सेपरेट केला. इथं काय हेमी सेल्युलोज आहे, पेक्टिन आहे, सेल्युलोज आहे, मायक्रोफायब्रिल्स आहेत, सोल्युबल प्रोटीन्स आहेत. हे सगळे कंपोनंट आहेत या ठिकाणी प्रायमरी वॉल मध्ये. आणि मग त्याच्यात सेल मेम्ब्रेन आहे. या फोटोग्राफ वरून सेल वॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला अतिशय चांगलं क्लिअर होईल. प्लाझ्मोडेस्माटा दोन सेल मध्ये जे कनेक्शन्स आहेत ते कसे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसतात. इथं सेक्शनल व्ह्यू दाखवलेला आहे रियल. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर सेल मेम्ब्रेन. सायटोप्लाझम वरती असणार मेम्ब्रेन असल्यामुळं त्याला नाव दिलंय प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. आणि अशी कुठलीही सेल नाही की त्यामध्ये मेम्ब्रेन नसतं, सर्व सेल मध्ये मेम्ब्रेन असतं. So all living cells are bounded by lipoproteinaceous membrane called as cell membrane. त्याचबरोबर काही सेल ऑर्गॅनेल वरती एकच मेम्ब्रेन आहे जसं लायसोसोम,
काही सेल ऑर्गॅनेल मध्ये मेम्ब्रेनच नाही, रायबोसोम. काही सेल ऑर्गॅनेल वरती 2 मेम्ब्रेन आहेत, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस. सेलचं मेम्ब्रेन आणि सेल ऑर्गॅनेल वरती सुद्धा मेम्ब्रेन आहे. So all cells are enclosed by thin film like plasma membrane. It is also called as plasmolema or cell membrane. नागेली आणि क्रॅमेरनं सांगितलं. टर्म प्लाझ्मोलेमा कुणी वापरली? शिफ्रिज यांनी ती वापरली. त्यानंतर प्लोवार यांनीही वापरली. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. याच्यामध्ये स्ट्रक्चर जे सांगितलं त्याविषयी आता आपण चर्चा करू. सुरुवातीला सायंटिस्टनी हे सांगितलं की सेल मेम्ब्रेन हे लिपिडच्या लेअरनी बनलेलं आहे. अगदी अर्ली स्टेजला. म्हणजे बदल कसे होत गेले याच्या डिस्कव्हरी संदर्भात तेही आपल्या लक्षात येईल. सिंगल लेअरनी लिपिडच्या सेल मेम्ब्रेन बनलं असं सुरुवातीच्या काळात सायंटिस्ट म्हणायचे. पुन्हा दुसरं मत त्यामध्ये आलं की नाही, सेल मेम्ब्रेन एका नाही तर 2 लिपिडच्या लेअरनं बनलेलं आहे. 2 लिपिडच्या लेअरनं सेल मेम्ब्रेन बनलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा व्ह्यू असा आला की नाही, 2 लिपिडचे लेअर फक्त नाहीत तर त्या सेल मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन सुद्धा आहेत. लिपिड आणि प्रोटीन न बनलेलं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा व्ह्यू आला की सेल मेम्ब्रेन मध्ये 2 लिपिडचे लेअर तर आहेत. हे लिपिड बायलेयर पण असं हेड आणि बायपोलार, इथं बघा टेल आहेत, 2 टेल आहेत, असं आहे सेल मेम्ब्रेन. त्यानंतर इकडून पण असंच आहे. असे लिपिडचे 2 लेयर त्या सेल मेम्ब्रेन मध्ये असतात. त्याच्याबरोबर प्रोटीन सुद्धा असतात. वेगवेगळ्या टाईपचे प्रोटीन्स इथं मेम्ब्रेन मध्ये असतात. सिंगर निकोलसन नावाच्या सायंटिस्टने फ्लुइड मोझॅक मॉडेल मांडलं. प्रोटीन आइसबर्ग इन अ फ्लुइड और सी ऑफ लिपिड असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सेल मेम्ब्रेन मध्ये लिपिडचे 2 लेयर आहेत. कुणी मांडलं हे मॉडेल? तर सिंगर निकोलसन 1972. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या साह्यानं याचा स्टडी केला गेला. कशामधून सेल मेम्ब्रेनचा स्टडी केला? तर ह्यूमन आरबीसी, आपल्या आरबीसी मधून त्याचा स्टडी केला गेला. आरबीसीचं मेम्ब्रेन स्टडी केलं गेलं. डोनान्स मेम्ब्रेन माहिती आहे आपल्याला आरबीसीचं, त्याचा स्टडी केला गेला. त्याच्यानुसार पाहिलं
तर पहा, हे ग्लोब्युलर हेड्स आहेत, हायड्रोफिलिक हेड्स आहेत. हा एक लिपिडचा लेयर दिसतो, हा एक लिपिडचा लेयर दिसतो. बायपोलार टेल आतल्या बाजूला, दोन्हीकडून आतल्या बाजूला आहेत, आणि हे हेड्स बाहेरच्या बाजूला असतात. ते हायड्रोफिलिक हेड्स आहेत आणि हायड्रोफोबिक टेल्स आहेत. हायड्रोफोबिक म्हणजे वॉटरची ॲफिनिटी नसलेले टेल आहेत आणि वॉटरची ॲफिनिटी असलेले हेड आहेत. तर असे लिपिडचे 2 लेयर या ठिकाणी पाहायला मिळतात. लिपिडचे 2 लेयर यामध्ये पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये जे लिपिड आहेत, कुठला आहे? ईच फॉस्फोलिपिड. त्याच्यामध्ये काय? फॉस्फोलिपिड आहे. प्रत्येक फॉस्फोलिपिडचा मॉलिक्यूल जर विचारात घेतला, बायलेयर कन्सिस्ट ऑफ काय आहे? हायड्रोफिलिक हेड अँड 2 हायड्रोफोबिक टेल्स आहेत प्रत्येक फॉस्फोलिपिड मध्ये. The lipids are arranged within membrane with polar heads outer side ला आणि टेल्स इनर साइड ला आहेत. नॉन पोलार टेल ज्या आहेत, नॉन पोलार टेल ज्या आहेत, टेल ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इज प्रोटेक्टेड फ्रॉम ॲक्वियस एन्व्हायरमेंट. बघा, ही कॅरेक्टर लक्षात ठेवा. दिस इन्श्युअर दॅट नॉन पोलार टेल ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इज प्रोटेक्टेड फ्रॉम ॲक्वियस एन्व्हायरमेंट. The lipid component of membrane is mainly consist of phosphoglycerides. फॉस्फोग्लिसराइड्स आहेत त्यामध्ये. लिपिड कंपोनंट जो आहे त्याच्यामध्ये फॉस्फोग्लिसराइड्स आहेत. फॉस्फोग्लिसराइड्स आहेत. त्यानंतर later biochemical investigation clear revealed that cell membrane also possesses protein and carbohydrate. पहा, नॉन पोलार टेल कशानं बनलेला आहे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन न बनलेला आहे. ॲक्वियस एन्व्हायरमेंट पासून प्रोटेक्ट करतं ते. लिपिड कंपोनंट फॉस्फोग्लिसराइड्स त्यांनी बनलेला आहे आणि त्याच्याबरोबर प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट सुद्धा असतात. प्रोटीन आणि लिपिडचा रेशो जर आपल्या आरबीसीचा पाहिला तर त्याच्यामध्ये 52% प्रोटीन्स आहेत आणि 40% लिपिड्स आहेत. 52% प्रोटीन्स आहेत आणि 40% लिपिड्स यामध्ये आहेत. आता जे प्रोटीन्स आहेत यावरती जे प्रोटीन्स आहेत ते कसे आहेत बघा. समजा हा लिपिड बायलेयर आहे. हा लिपिड बायलेयर, लिपिड फॉस्फोलिपिड हे तर आपल्याला माहित आहे. फॉस्फोलिपिड्स. या आउटर सरफेसला जे प्रोटीन्स असतात त्या आउटर सरफेसच्या प्रोटीनला आपण म्हणतो ग्लोब्युलर प्रोटीन्स. एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स, ग्लोब्युलर प्रोटीन्स त्याला आपण म्हणतो. Some protein molecules are partially embedded. These are partial integral proteins. आणि काही प्रोटीन्स या टोकापासून या टोकापर्यंत असतात, त्यांना आपण म्हणतो इंटिग्रल प्रोटीन्स.
त्यांना आपण काय म्हणतो? इंटिग्रल प्रोटीन्स. आता इथं प्रोटीन मध्ये काय काय आहे पहा. एक्सट्रेन्सिक किंवा पेरिफेरल प्रोटीन्स, दे आर लूजली एम्बेडेड. अंडरलाइन दिस. Which proteins are loosely associated with lipid bilayer? Extrinsic proteins are associated loosely with lipid bilayer. Intrinsic किंवा integral protein tightly bounded with lipid bilayer. आणि जे इंट्रेन्सिक प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये टनेल प्रोटीन आहेत, काही टनेल प्रोटीन आहेत, काही चॅनल प्रोटीन आहेत, काही कॅरियर प्रोटीन आहेत. आता इथं जर आपण पाहिलं हा लिपिडचा बायलेयर. लिपिड दोन लेयर आहेत लिपिडचे. जे प्रोटीन्स इथं लूजली बाउंडेड आहेत, लूजली बाउंडेड आहेत जे प्रोटीन्स, जे प्रोटीन्स असे लूजली बाउंडेड आहेत त्याला आपण काय म्हणतो? एक्सट्रेन्सिक प्रोटीन्स. एक्सट्रेन्सिक प्रोटीन्स, लूजली बाउंडेड प्रोटीन्स. काही प्रोटीन्स मात्र या टोकापासून या टोकापर्यंत असतात, त्याला आपण इंटिग्रल प्रोटीन्स म्हणतो. काही पार्शियल पण असतील. आणि याच्यामध्ये काही प्रोटीन्स काय करतात? टनेलचं काम करतात. टनेल म्हणजे बोगदा. बोगद्याकडून बोगद्याच्या एका साईडनं वाहन जाणार, दुसऱ्या साईडनं निघणार, तसे काही प्रोटीन टनेल बोगद्याचं काम करतात. त्याचबरोबर काही प्रोटीन्स हे कॅरियर म्हणून काम करतात. याच्यामध्ये समजा Na+ कॅरी करायचंय, K+ कॅरी करायचंय, वेगवेगळे आयन्स कॅरी करण्यासाठी असे कॅरियर प्रोटीन्स आहेत आणि पॅसिवली काम करतात हे, विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. परंतु काही प्रोटीन मात्र इथं जर पाहिले असे काही प्रोटीन्स जे आहेत ते कसे आहेत? गेट आहेत. हे प्रोटीन इकडून आणि इकडून दोन्हीकडनं ते वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स कॅरी करत असतात. सोडियम पोटॅशियम पंप आपण म्हणतो. आपण न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या चॅप्टर मध्ये हे पाहू शकतो. तर असे दोन्ही प्रकारे काम करणारे, इकडून दोन्ही प्रकारे काम करणारं, ऍक्टिव्ह प्रोसेसनं काम करणारे हे पंप आहेत, गेट आहेत. कारण आपल्याला माहिती आहे वॉटर सोल्युबल जे कंपाऊंड्स आहेत, त्यांना लिपिड एंट्री देणार का? नाही. मग सिंपल जे प्रोटीन्स आहेत ते काय? ॲक्वापोरिन्स, त्याला वॉटरला परमिशन देणार, छोट्या छोट्या मॉलिक्युल्सना देणार ॲक्वापोरिन्स.
काही चॅनल प्रोटीन्स Na+ घेणार किंवा काही K+ चे चॅनल आहेत, प्रत्येकाचे चॅनल आहेत, आणि दोन्हीचं मिळून ऍक्टिव्ह प्रोसेसनं बॅलन्स करण्यासाठी हे काही गेट म्हणून प्रोटीन्स वापरले जातात ऍक्टिव्ह प्रोसेसनं काम करण्यासाठी. सो दीज आर सम प्रोटीन्स proteins present in cell membrane. फंक्शन्स काय या सेल मेम्ब्रेनचे? या सेल मेम्ब्रेन gives shape to cell and protect cell from injury. Membrane acts as a barrier and separates intracellular fluid from extracellular fluid. It regulates the flow of material in and out. Selectively permeable आहे ते. Selectively permeable आहे म्हणजे सिलेक्टेड कंपाऊंड्स ना एंट्री देतं. बरेच मॉलिक्युल्स पॅसिव्ह प्रोसेसनं सहजासहजी या मेम्ब्रेन मधून आत येऊ शकतात. जे आता तसा विचार केला तर ऑस्मॉसिस प्रोसेसनं पण इकडून तिकडं मॉलिक्युल सॉल्व्हंटची मूव्हमेंट होत असते, आपल्याला माहित आहे. बाहेरनं काही कंपाऊंड्स आत घ्यायचे असतील तर एंडोसायटॉसिस, आतले बाहेर टाकायचे असतील तर एक्झोसायटॉसिस. Few ions molecules transported across membrane against the concentration gradient. ते ऍक्टिव्ह प्रोसेस न घेतले जाणार. Along the concentration gradient, higher to lower concentration असेल तर पॅसिव्ह प्रोसेस न जाणार. आणि त्याचबरोबर सेल मेम्ब्रेन it has receptor for chemical stimuli such as amino acids, hormones, sugar, etc. अनेक प्रकारचे रिसेप्टर्स त्याच्याकडे आहेत. आता इथं सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर, त्याचं मॉडेल दाखवलेलं आहे. हे लिपिडचे 2 लेयर दिसतात आपल्याला. हे प्रोटीन्स दिसतायत, त्याला शुगर पण जोडलेली दिसते. इथं कोलेस्ट्रॉल दिसतंय आपल्याला. बाहेरचे हे प्रोटीन्स आहेत, एक्सट्रेन्सिक आहेत. हे इंटिग्रल प्रोटीन्स आपल्याला दिसत आहेत. सुंदर स्ट्रक्चर इथं मेम्ब्रेनचं दाखवलेलं आहे. लिपिड कोणत्या प्रकारचे आहेत? लिपिड्स मेनली फॉस्फोग्लिसराइड्स आहेत. दे हॅव आउटर पोलार हेड, हायड्रोफोबिक टेल्स आहेत. So the non-polar tails are saturated hydrocarbon protected from aqueous environment. याच्यामध्ये आणखी सुंदर डायग्राम आहे बघा, अतिशय सुंदर डायग्राम आहे. हे लिपिड बायलेयर, इकडं इकडं 2 लिपिडचे बायलेयर दिसतात का? दिसतात. याचे ग्लोब्युलर हेड्स आउटर साइडला आहेत, हेड्स आउटर साइडला आहेत, हेड्स आउटर साइडला आहेत. बायपोलार टेल इनर साइडला आहेत. हेड्स कसे आहेत? हायड्रोफिलिक वॉटरची ॲफिनिटी असणारे. बायपोलार टेल्स हायड्रोफोबिक वॉटरची ॲफिनिटी नसणारे. फॉस्फोलिपिड्स इथं आहेत. त्याच्याबरोबर बाहेरच्या बाजूला जे जे असे प्रोटीन्स असतील, लूजली बाउंडेड प्रोटीन्स असतील, त्यांना आपण म्हणतो एक्सट्रेन्सिक प्रोटीन्स. त्यानंतर इथं काही चॅनल प्रोटीन आहेत, काही कॅरियर प्रोटीन आहेत, काही गेट्स आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह प्रोसेसनं
नॉन लिपिड सोल्युबल कंपाऊंडचा ट्रान्सपोर्ट आणि आयनचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हे इंटिग्रल प्रोटीन्स या ठिकाणी असतात. इथं कोलेस्ट्रॉल आहे, ग्लायकोप्रोटीन्स आहेत, असे अनेक प्रकारचे कंपोनंट आपल्याला या ठिकाणी दिसतात. हेच ते सिंगर आणि निकोल्सन ज्यांनी सेल मेम्ब्रेनचं मॉडेल डिस्कवर केलं, त्याला त्यांनी नाव दिलं फ्लुइड मोझॅक मॉडेल, प्रोटीन आइसबर्ग इन अ फ्लुइड ऑफ लिपिड्स. लिपिडच्या समुद्रामध्ये प्रोटीनचे आइसबर्ग. इथं पहा ग्लायकोप्रोटीन दिसत आहेत, हे लिपिड बायलेयर दिसत आहेत, प्रोटीन दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन दिसत आहेत. कोलेस्ट्रॉल आहे, फॉस्फोलिपिड बायलेयर आहे. बघा चॅनल्स कसे आहेत, इथं चॅनल्स आहेत का? चॅनल्स आहेत, कॅरियर प्रोटीन्स आहेत, गेट्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे प्रोटीन्स लिपिड इनसोल्युबल मॉलिक्युल्स आणि आयनच्या ट्रान्सपोर्टसाठी आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट. सेल मेम्ब्रेन अनेक प्रकारचा ट्रान्सपोर्ट करतात. जसं सिंपल डिफ्युजन हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जर होत असेल प्रोसेस, तर सिंपल डिफ्युजनची प्रोसेस आहे. परंतु सिलेक्टेड वॉटर इनसोल्युबल कंपाऊंड्स ट्रान्सपोर्ट होत असतील या पर्टिक्युलर इंटिग्रल प्रोटीनच्या साह्यानं. जसं ॲक्वापोरिन्स आहेत, वॉटर ट्रान्सपोर्ट होत असेल, काही स्मॉल मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्ट होत असतील, असे पोरिन प्रोटीन्स आहेत. त्याला आपण काय म्हणतो? फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आणि काही प्रोटीन गेट्स आहेत, काही प्रोटीन गेट्स आहेत, ते दोन्ही इकडून इकडं काम करतात पट अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट काम करतात. ऍक्टिव्ह प्रोसेसनं ते काम करतात. ते गेट्स आहेत काही या ठिकाणी. तर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही प्रकारचा ट्रान्सपोर्ट या ठिकाणी केला जातो. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये सिंपल डिफ्युजन हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि वॉटर हे लिपिड इनसोल्युबल सबस्टन्सेस जे आहेत त्यांचा ट्रान्सपोर्ट स्पेशलाइज्ड प्रोटीन करतात फॅसिलिटेटेड डिफ्युजन न. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट प्रोसेस होत असेल तर ऍक्टिव्ह प्रोसेस आपण म्हणतो, यामधून ट्रान्सपोर्ट केला जातो. आणि सेल मेम्ब्रेन हे कसं आहे? सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. म्हणजे इथं सॉल्व्हंटला तर एंट्री आहेच आहे, परंतु सिलेक्टेड सोल्यूटला सुद्धा एंट्री दिली जाते. पहा, मोमेंट ऑफ मॉलिक्युल्स across the membrane against concentration gradient from lower to higher concentration with expenditure of energy, that is sodium potassium pump. हा सोडियम पोटॅशियम पंप अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये आपल्याला होईल. हे सोडियमचे चॅनल वेगळे, पोटॅशियमचे चॅनल वेगळे, पॅसिव्हली काम करतात ते. पण सोडियम पोटॅशियम पंप मात्र ऍक्टिव्ह प्रोसेसनं काम करतो.